कंटिन्यू पूर्ण करावं लागतं. हो, कारण कोकण कडा चढायला मला 5 दिवस लागले. 4 रात्र आम्ही तिथेच कड्यावरतीच राहिलेलो, म्हणजे क्लाइंब असं लटकतच राहायचं. हो. आणि जर तो 1 दिवसात क्लाइंब होण्यासारखा नसेल तर मग तिथं मधीच लटकून राहावं लागतं आणि मग दुसऱ्या दिवशी ते जे क्लाइंब आहे ते कंटिन्यू पूर्ण करावं लागतं. हो, कारण कोकण लोक म्हणतात की वर गेल्यावरचा व्ह्यू असतो तो खूप भारी असतो, पण ते व्ह्यूच्या पेक्षा जास्त इम्पॉर्टंट जे जर्नी असते, जे आपण एन्जॉय करतो, ते जर्नी आपण जर एन्जॉय नाही करू शकलो तर वरती जाण्यामध्ये आपल्याला कधीच सक्सेस जास्त करून मिळू नाही शकत. जर आपल्याला ह्याच्याकडे प्रोफेशन किंवा करिअरच्या ह्याच्यामध्ये जर बघायचं असेल तर करिअर ऑपॉर्च्युनिटी आता डेफिनेटली ह्याच्यामध्ये खूपच चांगली आहे. म्हणजे मी स्वतःचं जरी सांगायला गेले तरी मला आत्ता आउटडोअर एज्युकेटर म्हणून अमेरिकामध्ये जॉब ह्याच्या थ्रू मिळालेलाच आहे. म्हणजे आपण कुठली पण गोष्ट करतो ती कन्सिस्टंटली जर आपण नाही करू शकलो तर त्याच्यामध्ये आपलं कधी आपण पुढं पण जाऊ शकत नाही आणि आपण ती विसरून पण जातो. कोकणकडा पण म्हणजे क्लाइंब करणारे भारतामधले आम्ही दोघे पहिले मुली आहे. आता घरात एक क्लाइम्बिंगची वॉल आहे, ज्या क्लाइम्बिंगच्या वॉलवरती माझं ट्रेनिंग चालतं. तर ऑलमोस्ट दिवसातले 6 तास, 5 ते 6 तास हे माझे सकाळचे 3 तास आणि संध्याकाळचे 2 तास असे करत वर्कआउट मध्ये जातच असतात. नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी साक्षी दळवी. प्रवाहाबरोबर सर्वजण जात असतातच, पण प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन जे आपली वेगळी ओळख तयार करतात ते नक्कीच अद्वितीय असतात. असंच एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी आले आहेत. त्या आहेत गिर्यारोहिका खुशी कांबोज. सर्वप्रथम तुझं अभिनंदन, यावर्षी तू MBA प्रथम रँक मध्ये पूर्ण केलंस. तर खुशी, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये आल्याबद्दल तुझं मनपूर्वक स्वागत. तर माझा तुला पहिला प्रश्न असा आहे की सर्वात पहिला मला तुला हे विचारायचं की गिर्यारोहण का करायचं आणि त्याची सुरुवात तू कशी केलीस? पहिला तर मी हेच बोलेल की तुम्ही मला आज इथं बोलवलं ह्याच्यासाठी मी खूप ग्रेटफुल आणि थँकफुल आहे. आणि गिर्यारोहण हे मी का केलं आणि त्याची सुरुवात कशी झाली, तर पहिला सुरुवात कशी झाली हे मी सांगते, मग त्याच्यानंतर मी का चालू केलं ह्याचा आन्सर तुम्हाला मिळूनच जाईल. मग ऍक्च्युली जेव्हा मी लहान होते, मी जेव्हा बॉर्न झालेले आणि त्याच्यानंतरचे थोडे जे इयर्स होते त्याच्यामध्ये मी अशी एकदम रेग्युलर चाइल्ड होते की ना कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ना एकदम असं कुठली गोष्ट मनापासून आवडते. स्कूलला जायचं, स्कूलवरून यायचं आणि मग स्कूलवरून आलं की एकतर अभ्यास म्हणजे जो होमवर्क असेल तो करायचा आणि मग टीव्ही बघायचं, कुठलं स्पोर्ट्स असेल ते खेळायचं. पण 2011 साली माझा जो मोठा भाऊ होता त्याचा रोड ऍक्सिडेंट मध्ये त्याचं डेथ झालं. आणि त्याच्या डेथ नंतर त्याची जी फर्स्ट डेथ अॅनिव्हर्सरी होती त्या डेथ अॅनिव्हर्सरीला माझ्या वडिलांनी एक रॉक क्लाइम्बिंगची एक्सपिडिशन प्लॅन केलेली. तर माझा जो मोठा भाऊ होता तो एक नॅशनल लेवल स्कीअर आणि माउंटेनियर होता. मग तो हे सर्व करायचा म्हणून त्याच्या मेमरीमध्ये त्यांनी जी रॉक क्लाइम्बिंग एक्सपिडिशन केली, म्हणजे वडील पण माझे माउंटेनिअरिंग करतातच, तर त्याच्यामध्ये मला माहित नाही काय झालं पण मी त्यांना फक्त म्हटलं की मला ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचंय. मग जेव्हा मी म्हटलं की मला ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचंय त्यावेळेस असं झालं की का असं म्हणायसारखं वाटलं, काय कळालं नाही, पण असं वाटलं की हे सर्वात बेस्ट वे आहे की आपण आपल्या मोठ्या भावाला होमेज देऊ शकतो किंवा त्याची मेमरी आपण जपून ठेवू शकतो. म्हणून असं करत त्यावेळेस माझ्या आईवडिलांनी मला सपोर्ट केला आणि मी त्या पहिल्या रॉक क्लाइम्बिंग एक्सपिडिशन जे कळकराय पिनॅकल आहे 250 फीटचं पिनॅकल हे लोणावळ्याच्या जवळ आहे, तिथं मी गेले. आणि तिथं जाऊन काहीच नॉलेज नव्हतं, रोप काय असतो म्हणजे बघून माहित होतं कारण वडील एक्सपिडिशनला ते जायचे बाबा, तर ते सर्व बघून माहित होतं, पण तो रोप वापरायचा कसा, जे इक्विपमेंट आहे ते कसं युज करायचं ह्याचं काहीच नॉलेज नव्हतं. पण हे सगळं असं असताना पण ते जे पहिला जे माझा पिनॅकल होता तो पिनॅकल मी सक्सेसफुली क्लाइम्ब करू शकले. 4 ते 5 तास डेफिनेटली लागले, पण त्याच्यानंतर मी तो 250 फीटचा पिनॅकल क्लाइम्ब केला आणि तो माझ्या लाईफ मधला सगळ्यात पहिला क्लाइम्ब आहे. तशी माझी क्लाइम्बिंग मधली सुरुवात झाली. आणि हे क्लाइम्ब करताना असं झालं रिअलाइज की एवढ्या सगळ्या म्हणजे 11 वर्षाच्या आयुष्यामध्ये माझ्या अशी एक पण अशी गोष्ट नव्हती की जी मला वाटत होती की मी ह्याच्यात चांगली आहे किंवा हे मी केलं तर असं मला चांगलं वाटत होतं. पण त्या दिवशी जे मी क्लाइम्बिंग केलं ते क्लाइम्बिंग केल्यानंतर जे मला सॅटिस्फॅक्शन भेटलं, किंवा लोक म्हणतात की वर गेल्यावरचा व्ह्यू असतो तो खूप भारी असतो, पण ते व्ह्यूच्या पेक्षा जास्त इम्पॉर्टंट जे जर्नी असते, जे आपण एन्जॉय करतो, ते जर्नी आपण जर एन्जॉय नाही करू शकलो तर वरती जाण्यामध्ये
आपल्याला कधीच सक्सेस जास्त करून मिळणार मिळू नाही नाही. शकत. मग ते एवढं मला आवडलं कारण मी त्या मोमेंटमध्ये एवढी फोकस राहू शकले आणि ते सगळं एक एक जे ऑब्स्टिकल आणि हर्डल्स, कारण चॅलेंजेस खूप आले. फर्स्ट टाइमच मी क्लाइम्बिंगला गेलेले, तर खूप साऱ्या गोष्टी माहित पण नव्हत्या. तर ते सगळं करून जेव्हा मी ते क्लाइम्ब केलं तेव्हा जे मला फिलिंग वाटलं, त्याच्यानंतर ते मला सारखं सारखं फिलिंग एक्सपिरियन्स करायचं असं विश करायला लागलं. मग त्याच्यानंतर तशी माझी क्लाइम्बिंग मधली सुरुवात झाली आणि मग मी ते कंटिन्यू करत गेले. करत. पण गिर्यारोहण अर्थातच ही काही सहज सोपी गोष्ट नाहीये, पण याची वाटचाल कशी होती तुझी? वाटचाल म्हणजे ह्याच्या पहिल्या एक्सपिडिशन नंतरची, हे एक्सपिडिशन झालं त्याच्यानंतर असं झालं की आता मला जायचंय. एकदा असं असतं ना, आपल्याला एक गोष्ट खूप आवडायला लागली की आपण ती गोष्ट सारखं सारखं करत राहतो. तसं मला डोंगरात राहणं आणि नेचरमध्ये राहणं हे एवढं आवडायला लागलं की आपण जायला लागलो. एवढे मोठे मोठे ते सुळके असतात आणि कडे असतात, त्याच्यावरती आपण एवढे छोटे दिसतो. म्हणजे तुम्ही जर माझे क्लाइम्बिंग करतानाचे व्हिडिओ बघितला तर त्याच्यात मी एवढीशी दिसते आणि भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दिसणार पण नाही, कारण तो कडा एवढा मोठा असतोय. त्याच्यामध्ये असं फिलिंग पण येतंय की जग एवढं मोठं आहे, आपण केवढेशे त्याच्या पार्ट आहे. आणि ते क्लाइम्बिंग करत असताना आपण कुठल्याच दुसऱ्या गोष्टीचा विचार करत नसतो, आपण फुल त्या मोमेंट मध्ये असतोय आणि ते सगळं एन्जॉय करत असतोय. मग हे असं करत करत हळूहळू सह्याद्री मधले जे डिफिकल्ट ट्रेक आहेत त्या ट्रेक पासून मी सुरुवात केली. ते ट्रेक कम्प्लीट केले. अलंग मदन कुलंग असे ट्रेक आहेत. मग हळूहळू थोडेफार जे सुळके आहेत हे सगळे सुळके करत करत ऍक्टिव्हिटी करत राहणं. म्हणजे आपण कुठली पण गोष्ट करतो ती कन्सिस्टंटली जर आपण नाही करू शकलो तर त्याच्यामध्ये आपलं कधी आपण पुढं पण जाऊ शकत नाही आणि आपण ती विसरून पण जातो. पण माझ्या केसमध्ये तसं झालं नाही. म्हणजे ती जी माझी पहिली ऍक्टिव्हिटी झाली, ऍडव्हेंचर झालं, त्याच्यानंतर दर 3-4 महिन्याला एखादी एक गोष्ट होतच गेली. आणि त्याच्यामध्ये माझ्या आई वडिलांचा सपोर्ट एवढा चांगला होता, कारण 12व्या वर्षी आणि 13व्या वर्षी आपली एवढी कनेक्टिव्हिटी नसती ना, आपल्याला तेवढं डोकं असतं की आपल्याला आता हे करायचंय ते करायचंय. त्या केसमध्ये त्यांनी माझं प्लॅनिंग एवढं चांगलं केलं की आता खुशी इथं जाऊ शकते, मग इथं जाऊ शकते. म्हणजे ह्याच्यामध्ये कधी कुठल्या गोष्टीसाठी फोर्स केला नाही, पण जिथं मला जायचं मन केलंय तिथं सगळीकडं त्यांनी मला पाठवायचं रिस्पॉन्सिबिलिटी खूप चांगल्या प्रकारे कम्प्लीट केलं. आतापर्यंत तू सांगितलीस की म्हणजे आता भरपूर तुझे कडे सर झालेले, म्हणजे तरी किती कडे तू सर केलीस आणि त्यातले कुठले असे अनुभव आहेत, म्हणजे थरारक अनुभव असतील किंवा काही तुझा कसोटीचा क्षण असेल, तर असे काय आहेत का? आता जर आपण सह्याद्री बद्दल बोलायला गेलो, सह्याद्री रेंज म्हणजे आपला अख्खा जो वेस्टर्न घाट आहे तिकडची जी माउंटेन रेंज आहे त्याला आपण सह्याद्री माउंटेन रेंज म्हणतो. मग सह्याद्री मधले जे सुळके आहेत, एक तुम्हाला बोलले कळकराय, लोणावळ्यात मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरून जाताना आपल्याला नागफणी ड्यूक्स नोज म्हणून एक पिनॅकल दिसतोय, तो क्लाइम्ब झालेला आहे. भैरवगड आहे, नानाचा अंगठा आहे, संडेवन आहे. मग आता रिसेंटली मागच्या महिन्यामध्ये स्कॉटिश कडा हा क्लाइम्ब झालेला आहे. आणि ह्याच्या म्हणजे जे मेजर पिनॅकल्स आहेत ना आपल्या इथले, ते सगळे पिनॅकल्स क्लाइम्ब झालेले आहेत. आणि त्याच्यासोबत कोकणकडा आहे, ही 1800 फुटाची बिग वॉल आहे आणि अख्ख्या म्हणजे इंडियामध्ये त्याला एक डिफिकल्ट बिग वॉल म्हणून मानलेलं जातं. तर ती बिग वॉल एवढी डिफिकल्ट आहे की त्या वॉलवरती ज्या लोकांचा एक्सपिरियन्स, म्हणजे मी वयाच्या 20व्या वर्षी ते क्लाइम्ब केलं, आणि ज्या लोकांचा क्लाइम्बिंग आणि माउंटेनिअरिंग मधला एक्सपिरियन्स माझ्या वयापेक्षा जास्त आहे, ते लोक विचार करतात की आपण कोकणकडा करावा. नाही तर म्हणजे 10-12-15 वर्ष जेव्हा माउंटेनिअरिंग किंवा रॉक क्लाइम्बिंग मध्ये काढले जातात त्याच्यानंतर विचार करतात. आणि आमचं आता म्हणजे माझी पार्टनर आहे अरमान म्हणून, अरमान मुजावर, ती सांगलीची आहे. तर हे जे आमचे पिनॅकल्स आहेत हे सगळे आम्ही दोघांनी मिळून क्लाइम्ब केलेले आहेत. म्हणजे विमेन टीम आपण म्हणतो की नॉर्मली कसं आहे, तुम्ही बघितला कुठं पण क्लाइम्बिंगला गेले तर एक मुलगी जर क्लाइम्ब करत असली तर त्या मुलगी सोबत मागं जे तिला सपोर्ट करणारे लोक असतात किंवा बॅकअपला असतात ते मुलं असतात किंवा बिले घेणारे मुलं असतात. पण मी जेव्हा माझी पार्टनर आम्ही जेव्हा क्लाइम्बिंगला जातो तेव्हा फेसवरती आम्ही दोघेच असतो आणि आम्ही दोघे मुली मिळून आमचं जे काय क्लाइम्बिंग आहे ते फिगर आउट करणं की रूट कसं आहे, काय आहे, कसं करायचं. अर्ध्यात गेल्यावर चॅलेंजेस आले तर आमच्यामध्ये आम्ही म्हणजे हे सगळं पण तुम्हीच ठरवता? ते आम्हीच ठरवतो तिथं गेल्यावरती, कारण आम्ही दोघंच जातो क्लाइम्बिंग. टीम असती सपोर्ट टीम, पण ती खालती बेस कॅम्पवर असती की इमर्जन्सी झाली, रेस्क्यू म्हणजे काय पण झालं तर काय हेल्प लागली तर त्याच्यासाठी टीम खालती असती. पण आम्ही एकदा तो फेस क्लाइम्ब करायला चालू केला तर फेसवरती फक्त आम्ही दोघेच असतो. तर ते कोकणकडा पण म्हणजे क्लाइम्ब करणारे भारतामधले आम्ही दोघे पहिले मुली आहे. मग हे सगळं क्लाइम्ब म्हणजे तो सर्वात माझा
म्हणजे एपिटोम रॉक क्लाइम्बिंग मधलं जर म्हटलं तर कोकणकडा हे क्लाइम्ब करणं, कारण आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा पण सगळ्या जणांना असा डाऊट होता की हे दोघे कोकणकडा कधी क्लाइम्ब करूच नाही शकणार. म्हणजे एवढा सगळ्यांना हे होता की आम्हाला पण कधी तर असं वाटलेलं की बहुतेक आपण खूप चुकीच्या टाइमला, म्हणजे एवढ्या लवकर आपण कधी घुसायला नाही पाहिजे होतं. पण आमचे मेंटॉर जे आहेत गणेश गीत, त्यांनी एवढे आमचं ट्रेनिंग त्यांनी एवढा चांगल्या प्रकारे करून घेतलं आणि त्यांनी आम्हाला गायडन्स एवढा चांगल्या प्रकारे दिलाय की कोकणकडा आमच्याकडून क्लाइम्ब करून झालेला आहे. मग ह्याच्यामध्ये आता एक्सपिरियन्सेस जर बोलायला गेले तर कसं असतंय, आता सह्याद्रीमध्ये आपण जर क्लाइम्ब करतोय तर दिवसाच्या टाइमला विंटर्स मध्ये, म्हणजे पावसाळा संपला की क्लाइम्बिंग चालू होतं. मग विंटर्स मध्ये मधमाशा ज्या असतात त्यांचा पाण्याचा एक राऊंड असतोय की त्यांनी एकत्र एका पर्टिक्युलर टाइमला निघतात आणि जाऊन त्यांनी पाणी पितात आणि मग पाणी पिऊन मग परत त्यांनी त्यांच्या ह्याच्यावरती हनीकोमच्या इथं जातात. तर भरपूर वेळा असं होतंय की आम्ही क्लाइम्बिंग करत असतोय, आम्ही असं फेसवरती लटकलेलो असतोय आणि तिथं असताना ते मधमाशा असतात त्यांचा जायचा तो रूट असतो, तर मग तेव्हा त्या मोमेंटला आहे त्या जागेवरती म्हणजे असं स्थिर vertically धावावं स्थिर लागतं. 15-20 मिनिट अजिबात न हलता थांबावं लागतं. मग कसं असतं, त्या हाईट वरती असतोय आपण, खालती 1000 फूटची आपली दरी असते आणि मग एकतर आपण पकडायला असं चालण्यासारखा रस्ता नसतो ना, पूर्ण आपण रॉक वरती रॉक क्लाइम्ब करत असतोय. तर त्या सिच्युएशन मध्ये स्वतःला शांत ठेवणं, ते सगळं एक्सपिरियन्स करणं, ते जाऊन जाऊन देणं, म्हणजे एवढे सगळे ऑब्स्टिकल देतात. दुसरी म्हणजे गोष्ट असते की येता जाता, म्हणजे सह्याद्री मधलं सांगत आहे तुम्हाला, प्रॉब्लेम जो येतो तो जे खाचं असतात की आता क्रॅक्स आहेत त्याच्यामध्ये कधी कधी साप असतात किंवा लिझर्ड्स असतात. तर ते सगळं म्हणजे ओव्हरकम करणं, आणि कसं फ्री क्लाइम्बिंग करतोय, नॉर्मली आम्ही क्लाइम्बिंग करतोय हे विचार केल्यावरती लोकांचं कसं असते की वरून रोप लागलेला असणार आणि हे खालनं चढणार, पण वरून रोप लावायला वरती कोण जाणार ना. तर आम्ही जेव्हा क्लाइम्ब करतोय तेव्हा क्लाइम्ब करताना आम्ही रोप सोबत लावत जातोय, म्हणून तो एक मधला सेक्शनचा जो क्लाइम्ब असतो तो फ्री क्लाइम्ब असतोय. म्हणजे इथं एक अँकर लागला असेल तर पुढचा अँकर आहे तो 8 ते 10 फूट किंवा त्याच्यावरती लागतो. तर तेवढं ते फ्री क्लाइम्ब करून करत जाणं, मग त्याच्यामध्ये काय झालं असं आलं तर बॉडी आपली हादरतो ना की काय तर आहे, हे आहे ते आहे, का हाताला काय तर वेगळं लागलं, मग ते फॉल होतात, हे सगळं असतं. सह्याद्रीमध्ये क्लाइम्ब करताना उन्हाचा त्रास भरपूर असतो, कारण डिहायड्रेशन एवढं होतंय. आणि जेव्हा आम्ही जे रॉक क्लाइम्बिंग करतोय म्हणजे स्पोर्ट्स क्लाइम्बिंग वेगळं पडतंय आणि आम्ही जे मल्टीपिच क्लाइम्बिंग करतोय ते वेगळं पडतंय. मल्टीपिच क्लाइम्बिंगला गेलो की अख्खा दिवस आम्ही वॉलवरतीच असतोय, म्हणजे संध्याकाळपर्यंत आम्ही खालती पण येत नाही. आणि जर तो एक दिवसात क्लाइम्ब होण्यासारखा नसेल तर मग तिथं मध्येच लटकून राहावं लागतं आणि मग दुसऱ्या दिवशी ते जे क्लाइम्ब आहे ते कंटिन्यू पूर्ण करावं हो, लागतं. कारण कोकण कडा चढायला आम्हाला 5 दिवस लागले, 4 रात्र आम्ही तिथेच कड्यावरतीच राहिलेलो, म्हणजे क्लाइम्ब असं लटकतच राहायचं. हो. त्याच्यासाठी कसं पोर्टालेज म्हणून एक गोष्ट बनवलेली आहे इक्विपमेंट मध्ये. ती कशी असती की 4 फीट बाय 8 फीट चा तो बेड असतोय, पण तो बेड वरती तिथं लटकत जाऊन असेंबल करायला लागतोय, त्याच्यावरती आपले रोप येतात, आपलं इक्विपमेंट येतंय आणि आपण असं करत आम्ही दोघे जण त्या पोर्टालेजवर 4 रात्र त्या कडावरती, म्हणजे तो कोकण कडा 1800 फूटचा जो आहे तो 1000 फूट जो पहिला आहे तो असा सरळ आहे आणि वरचा जो 800 फीट आहे तो पूर्ण असा कर्व आहे, म्हणजे तो असा कर्व करून क्लाइम्ब करायचा आहे. मग आम्ही जेव्हा राहिलेलो पण ते 4 रात्रमध्ये वरचा जो सेक्शन क्लाइम्ब करत होतो तेव्हा तो जो बेड आहे तो असा लिटरली हँग होत होता, कारण तो असं ओव्हर हँगच्या इथं तो असा बेड लागलेला. मग हे सगळं जे होतं ते आम्ही जे होतो ते आम्ही लटकतच होतो. तर मग असे खूप सारे खतरनाक एक्सपिरियन्सेस येतात. मग त्याच्यासोबत हिमालयामध्ये पण माझे एक्सपिडिशन झालेले आहेत. हिमालयामध्ये शितेधर, मग परत नोरबू झालेला आहे, फ्रेंडशिप झालेला आहे, युनाम झालेला आहे, आणि आता 2024 मध्ये इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशन ही एपेक्स बॉडी आहे क्लाइम्बिंग मध्ये, ज्याचं हेड ऑफिस दिल्लीमध्ये आहे. तर अख्ख्या भारतमध्ये कुठले पण जे काय एक्सपिडिशन होतात हिमालयामध्ये किंवा कुठं, तर त्या एक्सपिडिशनची जी नोंदणी असती ती त्या इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशन मध्ये करणं गरजेचं असतंय, आणि त्यांची परमिशन मिळाल्यावरती आपण क्लाइम्बिंगला जातोय. म्हणजे ते असं खूप मोठी आपण जे म्हणतो ना बॉडी, त्याला कन्सिडर केलेलं जातं. मग त्यांनी वर्षातनं एक एक्सपिडिशन ऑर्गनाईज करतात की ज्याच्यामधनं त्यांनी सिलेक्ट करतात की ऑल ओव्हर इंडियामधनं कुणाला घेऊन जायचं एक्सपिडिशनसाठी. तर त्या एक्सपिडिशन मध्ये माझं ह्या वर्षी 2024 मध्ये सिलेक्शन झालेलं आणि मी इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशनच्या एक्सपिडिशनला गेले. आता सेम, म्हणजे आता मी तुम्हाला बोलले सह्याद्रीमध्ये येणारे हे ऑब्स्टिकल्स काय आहेत, पण सह्याद्रीमध्ये एक गोष्ट अशी असती की मी जेव्हा क्लाइम्ब करत असते तेव्हा मला स्वतःवरती एवढा कॉन्फिडन्स असतो की इकडून मी जरी पडले तरी मला माहितीये की मला काय होऊ शकत नाही, कारण ते इक्विपमेंट
आजच्या डेटला एवढ्या चांगल्या लेवलचं बनलेलं असतं आणि त्याचं टेस्टिंग आणि सगळं जे मेटलॉलॉजी जे काय ते एवढं भारी आहे की त्याला काहीच होऊ शकत नाही. ऍक्सिडेंट्स डेफिनेटली होतात जेव्हा रॉक क्लाइम्बिंग करतो, पण ते ऍक्सिडेंट्स कधी होतात की भरपूर जण जातात ते इक्विपमेंटचं नॉलेज नाही आहे आणि मग क्लाइम्बिंगला गेलेले आहेत. काय कसं वापरायचं त्याचं टेक्निक नाही, एक्सपिरियन्स नाही, आणि तेव्हा जेव्हा मोठे मोठे क्लाइम्ब करायला जातात किंवा एक्सपर्ट गायडन्सच्या अंडर त्यांनी क्लाइम्बिंग नाही करत, त्यावेळेस हे सगळे ऍक्सिडेंट्स होतात. म्हणजे तुम्ही जर बघितला तर असे खूप कमी हे आहेत की ज्याच्यामध्ये कोण तर ऍक्च्युअल मध्ये फील्ड मध्ये भरपूर वर्ष काम करत आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे. मोस्टली आजकाल जे काय ऍक्सिडेंट व्हायला लागले ते सगळे रील बनवणारे लोक कड्याच्या बाजूला जातात आणि रील काढता काढता खालती पडतात किंवा काय. म्हणजे मोस्टली ऍक्सिडेंट्स ह्याच लोकांचे होतात की जे क्लाइम्बिंग करत नाहीत किंवा ज्यांचा ह्याच्या म्हणजे टेक्निकली हे नाही आहे. मग जे क्लाइम्बिंग करणारे लोक आहेत त्या लोकांना त्यांचा रेस्क्यू करायला परत हे करायला लागते. पण आता तू सांगितलीस की हे म्हणजे असे तुझ्या म्हणजे लाईफ मध्ये घडलेले आता भयानक थरार तू खूप सांगितलेलेस. ऍक्च्युअल मध्ये तुला तुझ्या आई वडिलांचा पण यामध्ये सपोर्ट आहेच, पण यामध्ये तुला कोणाचं जास्त सहकार्य किंवा प्रेरणा मिळाली म्हणजे हे सगळं करत असताना? तुला आई वडील तर होतेच, पण त्याचबरोबर आणखी कोणाचं सहकार्य तुला मिळालं? आई वडील तर म्हणजे माझ्यासोबत होतेच जसं तुम्ही बोलला. त्याच्याशिवाय मेहबूब मुजावर काका म्हणून ते मुंबई मधले आहेत. तर 2014 मध्ये म्हणजे 2011ला मी माझं पहिलं पिनाकल क्लाइम्ब केलं. त्याच्यानंतर 2-3 वर्ष मी इथं सह्याद्रीमध्ये ट्रेक्स वगैरे केले, थोडे वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज केले. मग त्याच्यानंतर 2014 मध्ये मला बाबा एव्हरेस्ट बेस कॅम्पला घेऊन गेले आणि त्याच्यानंतर हिमालय काय हे मी बघितला. 2014 मध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्प झाल्यानंतर 2015 आणि 2016 ह्या 2 वर्षामध्ये जे मेहबूब मुजावर काका मी तुम्हाला बोलले त्यांच्या सोबत मी हिमालयन एक्सपिडिशनला गेले पहिल्यांदा. तर त्यांच्याकडून टेक्निक आणि नॉलेज की कसं असतंय क्लाइम्बिंग कसं करायला पाहिजे, एक माउंटेनियर म्हणजे तेव्हा ऍक्टिव्हिटी चालायची आणि मी जायचे, पण ऍक्च्युअल मध्ये एक माउंटेनियरचं पर्सनॅलिटी कसं असायला पाहिजे, म्हणजे किती शांत असतात माउंटेन मध्ये, त्यांनी कसं राहतात, काय असतंय आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं. तर मी तुम्हाला तेच सांगणार होते की हिमालयमध्ये जेव्हा क्लाइम्बिंग करायला जातो तेव्हाचे जे चॅलेंजेस आहेत ते ह्याच्यापेक्षा वेगळे आहेत आणि ते खूप अवघड आहेत. पहिली तर अशीच गोष्ट आहे की हिमालयमध्ये सगळं मेंटल गेम आहे. तुम्ही फिजिकली जरी स्ट्रॉंग असला आणि मेंटली जर स्ट्रॉंग असला नाही तर हिमालयमध्ये आपण टिकू शकत नाही. आणि दुसरं कसं आहे, अल्टिट्यूड वाईज खूप हाय असतोय आपण हिमालयमध्ये, 20,000 फूट 21,000 फूट. ह्या अल्टिट्यूडला आपण जेव्हा क्लाइम्बिंग करायला लागतोय तेव्हा एअर मधलं ऑक्सिजन लेवल जे आहे ते पण खूप कमी असतं. मग त्या कमी ऑक्सिजन मध्ये आपण कसं स्वतःला सर्व्हाइव्ह करायचं, आणि तिथल्या ज्या एक्सपिडिशन असतात ते 1-1 महिना 1.5 महिना आपण कम्प्लिटली आपण माउंटेन्स मध्ये राहत असतोय. मग तिसरी गोष्ट असते की स्नो, आईस, रॉक हे सगळे एकत्र आपल्याला तिथं भेटतात. हिमालय मधलं वेदर अनप्रेडिक्टेबल असतं. दुपारी 1 नंतर क्लाइम्बिंग थांबवतात कारण दुपारी 1 नंतर वेदर खूप खराब होतंय. म्हणून जे पण समिट शेवटचे जे समिट वरती टॉपला पोचायचे जे असेंट्स असतात ते रात्री 12 वाजता वगैरे चालू करतात. म्हणजे का, कारण रात्री स्काय क्लिअर असतंय आणि मग थंड असल्यामुळे जो बर्फ असतोय तो सॉलिड आणि हे असतोय हार्ड असतोय. तेच जर दिवसा क्लाइम्ब करायला गेलो की ते उन्हामुळे सगळं मेल्ट व्हायला लागतंय आणि त्याच्यामध्ये चालण्यामध्ये आपली 2 टाइम एनर्जी वाया जाते. मग तिकडं त्याचं अख्खं माउंटेनचं स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट आहे की कॉर्निस कुठं आहे, मग ओव्हर हँगिंग ग्लेशियर कुठं आहे, की आता इकडनं मी चालले आहे तर हा ॲव्हलांच प्रोन एरिया आहे का नाही, इकडून ॲव्हलांच येऊ शकतो का नाही. जर हे सगळं असं गोष्टी एवढा म्हणजे स्टडी करायला लागतोय आणि एवढं सगळं करून पण अनप्रेडिक्टेबल आहे. आणि आजच्या दिवसाला तर खूपच अनप्रेडिक्टेबल आहे कारण ग्लोबल वॉर्मिंग एवढी वाढली आहे. आज आपण इथं कोल्हापुरात राहतोय, इथं आपल्याला एवढं काय जाणवत नाही, म्हणजे आपलं आयुष्य चालते. सगळेजण म्हणतात की पाऊस पडला की एवढा पडायला लागलाय, मग आपण पाऊस पडून झाला की आपण विसरून जातोय, उन्हाळा आला की ऊन असं आहे. पण तिथं वरती डोंगरामध्ये त्याचा जो इम्पॅक्ट आहे किंवा ते ज्या प्रकारे चाललेलं आहे ते ऍक्च्युअल मध्ये स्कॅरी आहे. आणि तिथल्या लोकांना त्याचा जो त्रास व्हायला लागलाय तो त्रास हळूहळू करत आपल्याकडे पण येणार आहे. ग्लेशियर जे तिकडचे वरचे आहेत की जे 27 किलोमीटरचे ग्लेशियर होते किंवा जे 12-12 किलोमीटरचे ग्लेशियर होते ते आज हार्डली काय राहिलेले आहेत, म्हणजे ते संपायलाच आलेत. आणि जर आज ग्लेशियर संपून गेले तर पाणी 70% जे आपल्याकडे पाणी आहे ते सगळं समुद्राचं पाणी आहे. त्याच्यामध्ये जे 0.01% आपल्याकडे फ्रेश वॉटर सोर्स आहे जो पिण्याचं पाणी आहे त्याच्यातलं मॅक्सिमम पाणी आपल्याला वरच्या ग्लेशियर मधून येतोय. जर आज ते ग्लेशियरच राहिले नाहीत
तर मग आपल्याला पिण्याच्या पाण्याचा पण पाणीचा प्रॉब्लेम खूप येऊ मोठा शकतो. प्रॉब्लेम येणार आहे. मग हे असे हे थोडं दुसऱ्या टॉपिक कडे बोलायला गेले, पण हम्म. नॉर्मली हे सगळे चॅलेंजेस येतात. मग मेहबूब मुजावर काका जे आहेत, ह्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे, त्यांनी मला खूप गाईड केलेलं आहे. आणि दुसरे जे मी म्हणणार ते गणेश गीत दादा, की जे तुम्हाला बोलले कोकणकडा ज्यांच्या गायडन्सच्या अंडर आम्ही केला, तर त्यांनी 2020 मध्ये एक प्रोजेक्ट प्लॅन केलेला बसॉल्ट क्वीन म्हणून, की ज्याच्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामधून 20 वर्षाच्या आतल्या 12 मुलींचं सिलेक्शन केलेलं. आणि ह्या मुली सगळीकडनं होत्या, पुण्यामधनं, नाशिकमधून, सांगली, कोल्हापूर, अशा 12 मुलींचं सिलेक्शन झालेलं आहे. त्या प्रोजेक्ट थ्रू त्या 12 मुलींनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे सगळ्या सुळके आहेत, जे अवघड सुळके आहेत किंवा जे डिफिकल्ट सुळके म्हणतात, ते सगळे सुळके मुलींची टीम म्हणून पहिल्यांदा क्लाइंब झालेत. ह्याच्या आधी जे क्लाइंबिंग झालेले ते क्लाइंबिंग मध्ये कसं, की एक मुलगा लीड करतोय, मुलगा पहिला वर क्लाइंब करतोय आणि मग मुलगी मागून फॉलो करते. त्याच्या आधी असं कधी नव्हतं की मुलगी क्लाइंब करायला चालू करत आहे आणि मग मुलं फॉलो करत आहेत, किंवा मुलगी क्लाइंब करायला लागलाय ते खालचं जे काय सगळा सेटअप आहे ते मुली बघत आहेत. मग ते का असं होत होतं हे माहित नाही, की ती ऑपॉर्च्युनिटी त्यांना दिली नव्हती आजपर्यंत, का त्यांच्यावरती तेवढा भरोसा नव्हता की असले क्लाइम्बिंग त्यांनी करू शकतात. तर मग हे जे आहे ते त्यांनी ऑर्गनाईज केलं गणेश दादा, आणि त्याच्यानंतर अरमानचं आणि माझं पर्सनली त्यांनी क्लाइम्बिंग चालू केलं, ज्याच्या थ्रू आम्ही नानाचा अंगठा, भैरवगड, कोकणकडा हे क्लाइम्बिंग केलं, आणि अजूनपर्यंत आम्ही आजपर्यंत क्लाइम्बिंग करतच आहे. तर हे दोघं जण मी म्हणेन खूप इम्पॉर्टंट आहेत. आता हे सगळं तू करताना तुझी मानसिक स्थिती कुठेतरी खचत असेलच, म्हणजे एखादा कडा चढल्यानंतर तुला तिथं गेल्यानंतर वाटत असेल, पण तो कडा चढताना जे तुला अनुभव येत असतात त्याची तू मानसिक तयारी कशी करतेस? म्हणजे घरी आल्यानंतर किंवा कसं योगा किंवा एक्सरसाइज वगैरे करून डोकं शांत वगैरे करणं कशा पद्धतीनं करतेस? एक तर आहे की एक्सरसाइज भरपूर चालतो. सकाळचं मी ऍथलेटिक्सला जाते ग्राउंडवरती, आणि संध्याकाळचं आता कोल्हापूरमध्ये मी कॅलिस्थेनिक्स चालू केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त घरात एक क्लाइम्बिंगची वॉल आहे, ज्या क्लाइम्बिंगच्या वॉलवरती माझं ट्रेनिंग चालतं. तर ऑलमोस्ट दिवसातले 6 तास, 5 ते 6 तास हे माझे सकाळचे 3 तास आणि संध्याकाळचे 2 तास असे करत वर्कआउटमध्ये जातच असतात. आणि दुसरं मेंटल प्रिपरेशन जे करणं, म्हणजे आता एवढे वर्ष मी 2011 पासून 12 पासून क्लाइम्बिंग करत आहे आणि आतापर्यंत क्लाइम्बिंग करत आहे. तर ते मेंटल कुठं पण जरी जायचं झालं ना, आज पण जर क्लाइम्बिंगचा प्लॅन ठरला आमचा, की जरी सोपा क्लाइंब असला तरी पण तो डोक्यामध्ये अजून पण डाऊट येतो. मी हे मान्य करणार नाही की क्लाइम्बिंग कसं होणार, हा डाऊट शुअरली येतोय, म्हणजे किती अवघड असलं किंवा किती सोपं असलं तरी. पण तो आता बॉडीची एवढी सवय झालेली आहे ना, की तो डाऊट आला की आपण, मग माझं नंतर नेक्स्ट लगेच थिंकिंग असं होते की हा ठीक आहे, तिथं जाऊन बघूया काय होते. आता मी इकडं विचार करत बसले तर तिकडं मग मी अजूनच हे होणार, तिथं जाऊन विस्तरणार. म्हणून तो थॉट वगैरे डेफिनेटली येतो. पण तिथं गेल्यावरती क्लाइम्बिंग जेव्हा चालू करतो तेव्हा ऑटोमॅटिकली बॉडी मेडिटेशन मोडमध्ये जाते. कारण ते एवढं, म्हणजे तिथं जर आणि तरचा खेळ नाही आहे की जर असं झालं तर काय, जर तसं झालं तर काय. एक आणि एक गोष्ट आणि एक स्टेप जी आपण करतोय ती खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ती चेक करणं की आपलं इक्विपमेंट आपण जे प्लेस केलंय त्याचं प्लेसमेंट बरोबर आहे का, की त्याचं डिरेक्शन बरोबर आहे का, आपण जो हार्नेस घातलाय, आपण जो सेल्फ अँकर घेतलाय ते व्यवस्थित सगळं पास केलेलं आहे, हार्नेस कुठून खराब झालेला आहे का, नाही झालेला आहे का, रोपचे दोन्ही एंड टाय केलेले, म्हणजे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या एवढ्या फोकसफुली आणि इंटेंटली आपण 100% देऊन तिथं करतोय की एकदा क्लाइम्बिंग चालू झालं की आपल्याकडून होणार काय नाही होणार हा थॉट डोक्यातनं निघून जातोय. आणि फक्त प्रेझेंट मध्ये, आता 100 फूटचं क्लाइम्बिंग करत असेल तर मी 100 फूटचा विचार एका वेळेस केला तर मग मी डेफिनेटली विस्तारते. पण आता जिथं आहे इथून पुढचे 10 आणि 20 फूट मी कसं क्लाइम्ब करणार आहे, फोकस फक्त तेवढ्यावरच म्हणजे नॉर्मली मी करते, आणि मग मी पुढचा फोकस करते. आणि हे सगळं जे आहे हे क्लाइम्बिंग करूनच मला माझ्यामध्ये इनबिल्ट झालेलं आहे. डिसिप्लिन म्हणा किंवा पंक्च्युअलिटी म्हणा किंवा कुठली पण गोष्ट पूर्ण करायची. मी क्लाइम्बिंग करते म्हणूनच मी इथं घरी येते, तेव्हा मला अभ्यासामध्ये माझा फोकस चांगला राहतो, किंवा माझं जे वर्कआउट आहे त्याच्यामधलं डेडिकेशन म्हणा, किंवा ते काही पण झालं तरी नाही चुकवायचं. कारण भरपूर वेळा लोक मला म्हणतात की तुला तर काय आवडतंयच सगळं करायला, म्हणून तुला असं काय इथं तिथं होत नाही. पण ते कन्सिस्टंट राहण्यात पण खूप हे आहे. रोज मला पण असं अधनं बॉडी जेव्हा दमलेली असते तेव्हा वाटतं की अच्छा ठीक आहे आज आपण नको करायला, आज आपण सुट्टी घेऊया. पण ती न घेता तिथं ते वर्कआउटला शो अप करणं हे सगळं क्लाइम्बिंग शिकवते मला.
हे गिर्यारोहण करत असताना शिक्षण, शाळा याचा समतोल तू कसा राखलास? म्हणजे शिक्षकांनी तुला यामध्ये सपोर्ट केला, घरच्यांनी तुला सपोर्ट केला, कसं समतोल राखतेस तू? घरच्यांनी तर डेफिनेटली सपोर्ट केलेलाच आहे. शाळेत मी कोल्हापूर पब्लिक स्कूलमध्ये होते आणि मी स्कूलमध्ये जेव्हा होते तेव्हा स्कूलमधला एवढा चांगला सपोर्ट मला होता. मी 6वीत असताना क्लाइम्बिंग केलंय. म्हणजे मी लिटरली सांगते तुम्हाला, मी 10वीमध्ये हार्डली 2 महिने शाळेला गेले. मी अख्खा वर्ष क्लाइम्बिंग किंवा स्कूलच्या ऍक्टिव्हिटीजसाठी दुसरीकडे वगैरे जाणं, एक ट्रायथलॉन होती, असं करत मी अख्खं 10वीचं वर्ष शाळेलाच गेले नव्हते. पण स्कूल टीचर्सचा एवढा मला चांगला सपोर्ट होता की माझी हिमालयनची एक्सपिडिशन जरी ठरली ना, तर शाळेमधले जे 2 तासाचा वेळ असतो ना, तर घरी आमच्या भरपूर सारे स्टेअर्स नाही आहेत किंवा म्हणजे बिल्डिंगमध्ये असं राहत नाही म्हणून भरपूर स्टेअर्स नाही आहेत. म्हणून स्कूलमध्ये मला 2 तास त्यांनी प्रॅक्टिससाठी, कारण स्कूलचे जे द्यायचे. स्टेअर्स होते, तर माझी एक 20 किलोची बॅग धरून शाळेत मी ठेवलेली असायची. तर 2 तास मी ती बॅग घेऊन त्या जिन्यावरती वर खालती करायची, कारण माझी ट्रेनिंग व्हायची. म्हणजे एवढ्या लेवल पर्यंत माझा स्कूलनी सपोर्ट केलेला आहे. त्याच्यानंतर कॉलेजसाठी मी भारतीय विद्यापीठमध्ये होते, तर कॉलेजमध्ये पण मला खूप चांगला सपोर्ट, की कुठले सबमिशन्स आहेत किंवा एक्झाम आहे, त्या कुठल्याही गोष्टींसाठी मला कधी त्यांनी वरी करायला लावलेलं नाही आहे. आणि हेच म्हणत आले की तू जे करत आहेस ते करत राह, तू खूप चांगलं करत आहेस. तर खुशी, माझा पुढचा प्रश्न तुला असा आहे की गिर्यारोहण हे तर खूप जोखमीचं किंवा ही सोपी गोष्ट नाहीये, पण यामध्ये मुलींचा कल कुठेतरी कमी असं तुला वाटतंय का? डेफिनेटली म्हणेन, पण आता जसं मी तुम्हाला त्या प्रोजेक्ट बद्दल बोलली, बसॉल्ट क्वीन, की ज्याच्यामध्ये 12 मुलींना सिलेक्ट केलेलं आहे, त्या प्रोजेक्ट नंतर मी म्हणणार की हे जे गोष्ट आहे हे खूप चेंज होत आहे. आता क्लाइम्बिंग मध्ये मी ज्या प्रकारचं क्लाइम्बिंग करते, की ज्याला मल्टीपिच क्लाइम्बिंग म्हणतात किंवा ट्रेडिशनल क्लाइम्बिंग म्हणतात, ह्याच्यामध्ये मुलींचं पार्टिसिपेशन डेफिनेटली खूप कमी आहे आणि ते चांगलं होणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यासाठी रिझन एका पॉइंट ऑफ व्ह्यूनी सोसायटी पण आहे, कारण नॉर्मली कसं असतं, आपली जी सोसायटी आहे त्यांचं पण असं असतं की जे एकदम असं अवघड गोष्टी असतात किंवा ज्याला एकदम जास्त स्ट्रेंथ लागती, हे सगळे मेल डॉमिनेटेड गोष्टी आहेत असंच अज्युम केलेलं जाते. क्लाइम्बिंग मध्ये पण सेम आहे. म्हणजे असं नाहीये की कुठल्या टीम मध्ये मुली कधी आजपर्यंत नव्हत्या किंवा हे असं, पण त्याच्यामधनं कधी असं त्यांना की बाबा आजचा रूट तू लीड करायचास किंवा आजचं क्लाइम्ब तू फर्स्ट मॅन बनवून सगळा रोप फिक्स करायचास असं होणं, ह्याचं प्रॉबिलिटी ह्याच्या आधी खूप कमी होतं. पण हल्लीच्या टाइम मध्ये मी पण बघत आहे, कारण एक तर क्लाइम्बिंग किंवा माउंटेनरिंग ही कम्युनिटीज एवढी छोटी आहे. जर आपण अख्खं पॉप्युलेशन कन्सिडर केलं तर खूप कमी लोक ह्याच्यामध्ये आहेत. तर त्या कम्युनिटीमध्ये आजच्या डेटला खूप प्रोग्रेस व्हायला लागलाय आणि भरपूर साऱ्या मुली आता क्लाइम्बिंग करायला लागलेत. आणि जसं स्पोर्ट्स क्लाइम्बिंग जे आहे ते टोकियो 2020 ऑलिम्पिक्स नंतर ऑफिशियल स्पोर्ट्स म्हणून त्याला रेकग्निशन मिळालं, की ज्याचे आता कॉम्पिटिशन्स पण होत आहेत. तर त्याच्यानंतर जसं तो स्पोर्ट्स आता सगळ्यांना नोन होत चाललाय, त्याच्यानंतर त्याच्यात पार्टिसिपेशन पण खूप वाढत चाललंय. यामध्ये काही चॅलेंजेस, आव्हानं काय आहेत का? हेच आहेत की पहिला जर कुणाला हे करायचं असेल, माउंटेनरिंग किंवा रॉक क्लाइम्बिंग परस्यू करायचं असेल, तर सपोर्ट मिळणं. कारण नॉर्मली आपण जेव्हा बघतो तर आपल्या इंडियन सोसायटीमध्ये किंवा इथं आपल्या घरातल्यांनी आपल्याला मोटिवेट करणं की बाबा तू असलं काय तर हे कर आणि त्याच्यामध्ये तू, म्हणजे नॉर्मली क्रिकेट खेळ म्हणतात, फुटबॉल खेळ म्हणतात, पण जे असे ऍडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये जाण्यासाठी जर आपण बघितलं तर तेवढं मोटिवेट करत नाहीत. तर ऑब्स्टिकल मध्ये तसं फॅमिलीचा सपोर्ट मिळणं हे असतंय. मग दुसरं गोष्ट, इकडं अजून तेवढं कल्चर डेव्हलप नाहीये माउंटेनिअरिंग, रॉक क्लाइम्बिंगचं जसं बाहेर आहे. म्हणजे आपण युरोपमध्ये बघितलं किंवा अमेरिकामध्ये बघितलं तर त्याचं जे कुठं जिथपर्यंत त्यांनी पोहोचलेले आहेत ते खूप आपल्यापेक्षा पुढे आहेत. मग त्या लेवल पर्यंत आपल्याला पोहोचायला तो गॅप फिल करणं खूप इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यासाठी कम्युनिटी बिल्ड होणं खूप गरजेचं आहे. पण ती कम्युनिटी बिल्ड व्हायला तेवढे लोक ह्या स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करत नाहीत. आता आपण बघतो की हल्ली मुलांचा कल शिक्षणाकडे तरी आहेच, म्हणजे इंजिनिअरिंग, डॉक्टर वगैरे असा एक छंद म्हणून गिर्यारोहणाकडे किंवा ट्रेकिंगकडे वगैरे तरुण पिढी वळताना आपल्याला दिसते. पण हा नुसता छंद न राहता करिअरच्या दृष्टीनं जर ह्याकडे पाहिलं तर डेफिनेटली आज करिअर ऑपॉर्च्युनिटीज ह्याच्यामध्ये भरपूर सारे आहेत. पहिलं सगळ्यात इम्पॉर्टंट आज म्हणेन की हे ऑफिशियल स्पोर्ट जसं झालेलं आहे की 2022 टोकियो ऑलिम्पिक्स नंतर ह्याला ऑफिशियल स्पोर्ट रेकग्निशन आल्यामुळे ऑफिशियल स्पोर्ट म्हणून आपण त्याला खेळू शकतो. इव्हन आपल्या इंडियामध्ये त्याचे काय झोनल कॉम्पिटिशन्स, नॅशनल लेवल कॉम्पिटिशन्स, इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स होतात. दुसरं,
जर आपल्याला आर्मीमध्ये किंवा नेव्हीमध्ये ह्या प्रोफेशनमध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल तर माउंटेनिअरिंगचं स्किल किंवा माउंटेनिअरिंगच्या डिग्रीज ज्या आहेत की ज्याच्यामध्ये बेसिक माउंटेनिअरिंग, ॲडव्हान्स माउंटेनिअरिंग आणि मेथड ऑफ इन्स्ट्रक्शन असे कोर्सेस असतात की जे 1-1 महिन्याचे कोर्सेस आहेत. हे कोर्सेसचं बेनिफिट खूप जास्त पडतोय की तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोग्रेस करायचं असेल तर खूप चांगला प्रोग्रेस होतोय. तिसरं म्हणजे आजकालच्या म्हणजे जे इंटरनॅशनल स्कूल्स आहेत, ज्या मोठ्या इंटरनॅशनल स्कूल्स आहेत, त्यांच्या करिक्युलम मध्ये आउटडोअर एज्युकेशन हा एक कंपल्सरी सब्जेक्ट आहे. म्हणजे आपल्याला जसं मॅथ्स आणि इंग्लिश असतं तसं त्यांना आउटडोअर एज्युकेशन हा कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. मग हे आउटडोअर एज्युकेशन काय असतं की तुम्ही 4 वॉल्सच्या बाहेर जेव्हा जाताय की क्लासरूमच्या बाहेर जाऊन नेचरमध्ये कनेक्ट होऊन आपले जे बाकीचे एबिलिटीज आहेत की कॉग्निटिव्ह स्किल्स म्हणा किंवा क्रिएटिव्हिटी म्हणा की कॉन्फिडन्स बिल्डिंग, टीम गेम्स, तर ह्या सगळ्या गोष्टी कशा डेव्हलप करू शकतो. तर हे खूप मोठं आउटडोअर एज्युकेटर किंवा आउटडोअर एज्युकेशन आणि एक्सपिरियन्शियल लर्निंग हे खूप मोठं प्रोफेशन आहे आणि हे हळूहळू करत वाढतच जाणार आहे. कारण आज कॉर्पोरेट सेक्टर पण आपण जो अख्खा बघतो तर कॉर्पोरेट सेक्टर त्यांचे पण एव्हरी मंथ किंवा वन्स इन 2-3 मंथ्स असे ऍक्टिव्हिटीज असतात की जेव्हा त्यांना आउटडोअर एज्युकेशनसाठी बाहेर घेऊन जातात. तर मग हे असे सगळे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि चौथं तुम्ही ह्याच्यामधून स्वतःचा बिझनेस पण चालू करू शकता. म्हणजे तुम्हाला टुरिझम मध्ये यायचं असेल किंवा ट्रेकिंग मध्ये जायचं असेल. आता हे तुझं तर झाले, तुझे सगळे अनुभव झाले, पण यामध्ये समजा जर कधी इंजुरी झालीच, म्हणजे इंजुरी तर होतेच, म्हणजे कुठलंही काही आपण गेम खेळताना म्हणा काही करताना इंजुरी तर आपल्याला होते, पण गिर्यारोहण करत असताना जर का इंजुरी झाली तर मग त्यातून तू कसं बाहेर येतेस आणि पुढं कसं जातेस, म्हणजे तिथून पुढचा प्रवास तू कसा करतेस? इंजुरीज तर मला भरपूर साऱ्या आलेल्या आहेत आणि येऊन आता पण येतात आणि येऊन पण जातात. त्यात म्हणजे एक अशी इंजुरी होती की मी बेसिक माउंटेनिअरिंग कोर्ससाठी मनालीमध्ये होते. 15 वर्षाची होती तेव्हा मी तो कोर्स करायला गेलेले आणि कोर्सचा शेवटचा दिवस होता. 30 दिवसाचा कोर्स असतोय, पण मी मनालीमध्ये ऑलरेडी 10 दिवस आधी गेलेले. तर 40 दिवसानंतर मला असं झालेलं की आता मला घरी यायचंय. कारण 15 वर्षाची असताना मी 40 दिवस घराच्या लांब राहिलेले, तेव्हा मला घरी यायचं वेळ खूप लागलेलं. आणि कोर्सच्या लास्ट डेला मी सगळ्या बॅग घेऊन परत आले. तर आल्यावरती सगळेजण तिथं फुटबॉल, बास्केटबॉल कोर्टवरती खेळत होते. तर त्या कोर्टवर खेळताना असं एक तिथं प्लॅटफॉर्म सारखं होतं की ज्याच्यावर 5-6 जण उभारलेले. तिथं मी पण त्यांच्यासोबत उभारलेले. मग तिथं उभा राहत असताना तिकडनं पायात पाय अडकून मी पडले. मग पडताना काय झालं की समोर माझा एक फ्रेंड उभारलेला, त्याला कळालं की मी तोंडावर डोक्यावरती पडत आहे. तर तो मला पकडायला आला. तर तो पकडायला आल्यावरती आम्ही दोघं पण खालती पडलो कारण फोर्स खूप जास्त होता आणि त्याचा गुडघा बेंड झाला. त्याच्यामुळे माझं जे पोट आहे ते डायरेक्टली त्याच्या गुडघ्यावरती लँड झालं. मग ते लँड झाल्यानंतर एक 20 मिनिट तर मी अनकॉन्शियसच झालेली की काय झालेलं कळत मला माहित पण नाही. कॉन्शियसनेस जेव्हा आलं त्या टाइमला पोटात एवढं जोरात दुखायला लागलं की काहीच कळायला तयार नाही काय होत होतं. तर ते मी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये होते तिथले डॉक्टरनी येऊन इंजेक्शन ते सगळे मला दिले. आणि मग त्याच्यानंतर ठीक आहे म्हटलं, आपल्याला मुक्का मार लागतोयच की लागल्यानंतर दुखतंय, सगळं होतंय, चालायला यायला लागलं, सगळं व्हायला लागलं. तेव्हा माझे बाबा होते तिबेटमध्ये, त्यांनी कैलास मानस यात्रासाठी गेलेले आणि आई घरी होती. तर नॉर्मली आईला असल्या सगळ्या गोष्टी कधीच सांगत नाही कारण खूप काळजी घेते मम्मी आणि मग टेन्शन घेणार आणि स्ट्रेस घेणार. मग बाबांशी माझं बोलणं झालं आणि त्यांना सांगितलं की काय नाही, होऊन जाईल, जरा जोरात पडले म्हणून हलताना त्यांना दुखायला लागले. संध्याकाळी बस होती माझी 5 वाजता. बसमध्ये बसले आणि बसमध्ये बसूस तोपर्यंत ठीक होते आणि 6 वाजता एवढ्या पोटात जोरात दुखायला लागलं की मला काहीच कळायला तयार नव्हतं. मग ते बसच्या मधल्या पॅसेजमध्ये जाऊन खालती बसले की बहुतेक झोपून बरं वाटेल, काही पण करून बरं वाटत नव्हतं. मग नंतर हळूहळू पाणी पण, सगळं बॉडी काहीच एक्सेप्ट करत नव्हतं. पाणी पिलं तर पाणी पण बाहेर येत होतं, काय खाल्लं, गोळी खाल्ली तर ती पण बाहेर येत होती. मग तेव्हा फक्त बाबांचा एक शेवटचा फोन झाला जेव्हा त्यांनी म्हटले की तू मेहबूब काकांना फोन लाव, ज्यांच्यासोबत मी एक्सपिडिशन केलेले आहेत, कारण त्यांचं कनेक्टिव्हिटी होत नव्हतं आणि काय पण करून तू दिल्लीला पोच. मग हे सगळं झाल्यावरती मेहबूब काकांना फोन लावला. तर त्यांनी मला एवढे चांगले ओळखतात कारण माउंटन मध्ये मी त्यांच्यासोबत एवढा टाइम स्पेंड केलेला आहे. तर म्हणजे त्यांना मला काय सांगायलाच लागत नाही. त्यांनी माझ्याकडे बघून, माझी बॉडी लँग्वेज बघून त्यांना कळते की मी डोक्यात काय विचार करायला लागले, हे क्लाइंब असू दे किंवा काय पण असू दे. मग त्यांना कॉल केल्यावरती त्यांनी म्हटले काही करू नकोस, तू दिल्लीपर्यंत पोहोच, मी दिल्लीला पोहोचतो. तर त्यांनी रात्री मुंबईमधून निघून माझ्या आधी सकाळी दिल्लीमध्ये पोहोचले आणि तिथं जेव्हा त्यांनी मला बसमध्ये घ्यायला आले त्याच्यानंतर माझ्या अंगात राहिलेली सगळी ताकद मी सोडूनच दिली. मग नंतर मला लक्षात आहे की हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलेलो
मग हॉस्पिटलमध्ये सगळे चेकअप्स वगैरे सगळे काय काय स्कॅन्स तेन केले, तोपर्यंत बाबा पण आले. आणि डॉक्टर तेव्हा म्हणाले की पोटामध्ये पॅनक्रिया जो असतोय, त्या पॅनक्रियाला अख्खे म्हणजे त्याचे खूप ते क्रॅक होऊन हे झालेलं, आणि त्याच्यामधून जी ट्यूब इंटेस्टाईनला कनेक्ट होती ती पण पूर्ण खराब रप्चर झालेली. अरे मग हे सगळं झाल्यावरती डॉक्टरनी मला विचारलं की तुला काय करायचं पुढं. मी त्यांना म्हटलं मला माउंटेनिअरिंगच करायचं. मला काय, मी 15 वर्षाची होते तेव्हा, मला पण एवढं कळत नव्हतं की हा ठीक आहे भरपूर दुखायला, हे माहित होतं. आणि मग जेव्हा त्यांना कळालं की मी एकटी मनाली पासून दिल्ली हा 15 तासाचा प्रवास बसमधनं करून आले आहे, तेव्हा म्हटले की हे काय तर वेगळं प्रकरण आहे. म्हणजे साधा माणूस असला असता कोण, तर त्यांनी एवढं पेन सहन करून इथं येणं हे शक्यच झालं नव्हतं. नसतं. मग तेव्हा त्यांनी बाबांशी वगैरे बोलले आणि त्यांनी म्हटले की आपके बेटी को अभी भी क्लाइंबिंग ही करना है, तर मग आपण तिचं ऑपरेशनच करायला नको. कारण त्यांनी जे रिपोर्ट बघितला, सगळे डॉक्टर येऊन बघितले, त्यांनी म्हटले की ह्याच्यासाठी ऑपरेशन हे मस्तच आहे आणि आत्ताच्या आत्ता ऑपरेशन करणं हे गरजेचं आहे. मग हे सगळं झाल्यावरती मग डॉक्टर म्हणले की दुसरा आपल्याकडे उपाय हा आहे की हिला अंडर ऑब्झर्वेशन ठेवायचं आणि नॅचरल रिकव्हरी करायचा प्रयत्न करायचं. पण ह्याच्यामध्ये मी गॅरंटी देऊ शकत नाही की ह्याला 2 आठवडे लागणार, 2 महिने लागणार का 3 महिने लागणार. मग बाबांचं पण झालं की जर नॅचरल रिकव्हरी होत असली तर मग आपण नॅचरल रिकव्हरी कडेच बघूया. आणि डॉक्टर म्हटले की ह्याच्यामध्ये कुठं काय कॉम्प्लिकेशन झाले तर मी तिला डिरेक्टली सर्जरीमध्ये घालणार. पण मग ठीक आहे, मग असं करत हॉस्पिटलमध्ये मी 3 महिने होते. त्याच्यामधले 28 दिवस पाण्याचा एक थेंब प्यायला दिलेला नव्हता आणि 42 डेज मला काही खायला पण दिलेलं नव्हतं. मग हे सगळं करून जेव्हा घरी आले 3 महिन्यानंतर, तेव्हा असं झालेलं की ज्या दिवशी मी पडले ना, त्या दिवशी तिथं कोर्सवरती मी 30 किलोचं वजन घेऊन मी 10-10 किलो पळत होतो डोंगरात. आणि नंतर जेव्हा मी बेडवरून पहिल्यांदा वर आले तेव्हा स्वतःचं बॉडी वेट पण मला बॅलन्स करायला येत नव्हतं. मग त्यावेळेस मला असं झालेलं की ह्याच्या पुढे आपण जाऊन करू शकू का नाही करू शकू हे माहित नाही. पण एवढं मला माहितीये की आपली बॉडी जी आहे ना, ती एवढी भारी आहे की आपण इकडनं जे काय सिग्नल्स देतोय ते सगळं ते अडॅप्ट करते. माझी नॅचरल रिकव्हरी झाली आणि बरोबर 1 वर्षात मी परत माझ्या पहिलं म्हणजे मी एक ट्रेकिंग एक्सपिडिशन, नंदादेवीची ट्रेकिंग एक्सपिडिशन होती ती, मी 15 जणांच्या ग्रुपचं मी लीडर होते. त्यांना लीड करत घेऊन गेले पाठीवरती 20 किलो वजन घेऊन. तर अशी करत मी परत सुरुवात केली. म्हणजे हे असे इन्सिडेंसेस भरपूर होतच राहतात माउंटेनिअरिंग मध्ये. पण आपलं पॅशन आणि डेडिकेशन ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे की ही गोष्ट किती तुम्हाला आवडती की त्याच्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही. आज माझ्यासाठी तर ही गोष्ट खूप सिग्निफिकंट आहे, कारण मी माझं लाईफ इमॅजिनच करू शकत नाही माउंटेनिअरिंग शिवाय. आणि इंजुरी ही सगळ्यातच आहे. आज आपण रस्त्यावरती जरी चालत असलो तरी तर injury. कधी कुठली हो, गाडी बरोबर आहे. आणि म्हणजे मी जेव्हा रॉक क्लाइम्बिंग करत असते ना, तेव्हा पण मी म्हणते की मी रस्त्यावर चालण्यापेक्षा सेफ असते. कारण मी जरी पडत असते तरी मला माहितीये की मी केवढं पडणार आहे आणि मला माझा फॉल कुठं होणार आहे. पण इकडनं जेव्हा अनएक्सपेक्टेड गोष्टी येतात तेव्हा आपण काहीच सांगू काहीच शकत सांगू नाही. शकत नाही. पण ते आपलं मेंटल हे की नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड असणं नाही खूप इम्पॉर्टंट असतंय. आणि जर आपण त्या गोष्टीला एवढं प्रेम करत असलो की आपल्याला ती आवडतच असली तर मग किती पण काय पण झालं ना, तर तो कॉन्फिडन्स आणि ती पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये ऑटोमॅटिकली येत राहते आणि आपण ते करत राहतो. तर खुशी, आपण बघतोय की हल्ली तरुण पिढी ही ट्रेकिंग, गिर्यारोहण याकडे एक छंद म्हणून बघते. पण करिअरच्या दृष्टीने जर बघायचं झालं तर तू आत्ताच्या तरुण पिढीला काय तसा संदेश देऊ शकतेस का? जर आपल्याला ह्याच्याकडे प्रोफेशन किंवा करिअरच्या ह्याच्यामध्ये जर बघायचं असेल तर एक आहे की आपल्याला ते ऍक्टिव्हिटी करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये नॉलेज गेन करणं. भरपूर वेळेस असं होतंय ना की वरच्यावरती जे काय ऑनलाईन आपण सगळं बघतोय आणि हे करतोय त्याच्या थ्रू आपण करायला जातोय, पण त्याच्यामध्ये इनडेप्थ नॉलेज गेन करणं, कारण हे आय फील सगळ्या फील्ड्समध्येच लागतं की कुठलं पण गेलं तर त्याच्यामधलं इनडेप्थ नॉलेज आपल्याकडे असलं तर आपण बेनिफिट त्याच्यापासून चांगलं करतोय. आणि तिसरं की कोर्सेस ह्याच्यामध्ये जे आहेत की आता बेसिक माउंटेनिअरिंग म्हणा, ऍडव्हान्स माउंटेनिअरिंग आणि मेथड ऑफ इन्स्ट्रक्शन, हे माउंटेनिअरिंग मधले कोर्सेस करणे. आणि त्याच्याशिवाय असे खूप सारे ऑर्गनायझेशन आहेत नोल्स सारखे की ज्यांचे आउटडोर लिडरशिप कोर्सेस असतात किंवा ट्रिप लीडर कोर्सेस असतात, ट्रेक लिडिंग कोर्सेस असतात. तर हे काय कोर्सेस आहेत ह्याच्याबद्दल सगळं फाइंड करणं. करिअर ऑपॉर्च्युनिटी आता डेफिनेटली ह्याच्यामध्ये खूपच चांगली आहे. म्हणजे मी स्वतःच जरी सांगायला गेले तरी मला आता आउटडोर एज्युकेटर म्हणून अमेरिकामध्ये जॉब ह्याच्या थ्रू मिळालेलाच आहे. आणि आज आपण 21st सेंचुरीमध्ये राहतोय आणि आपण कुठली पण गोष्ट, आपलं काही पण पॅशन असेल त्या पॅशनला आपण करिअरमध्ये 100% कन्वर्ट करू शकतोय. पेशन्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे, त्याचं स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासाठी
लोकांकडनं जाऊन शिकणं, की आपल्या आजूबाजूला असे कोण लोक आहेत की जे ह्याच्यामध्ये ऑलरेडी काम करत आहेत, तर त्यांचा एक्सपिरियन्स घेणं, त्यांच्यासोबत थोडं काम करणं, हे सगळ्या जर गोष्टी केल्या तर डेफिनेटली ह्याच्यामध्ये एक खूप सक्सेसफुल आणि खूप चांगलं करिअर आपण बनवू शकतो, की ज्याच्यामध्ये मन खूप हॅपी राहतंय. कारण नॉर्मल आपण जर जॉब बघायला गेलो तो मॉर्निंग 9 to इव्हनिंग 5 किंवा 10 ते 6 जे कामाचं असते की जायचं आणि डेस्कच्या समोर बसायचं. अनलाईक दॅट ह्याच्यामध्ये आपण आउटडोअर मध्ये राहत असतोय, निसर्गामध्ये राहत असतोय, त्याच्यामध्ये लोकांना आपण निसर्गामधून काय देऊ शकतोय वेगळं, हे एक खूप डिफरंट फिलिंग आहे ऑल टुगेदर. तर माझं तर म्हणणं आहे की आउटडोअर एज्युकेशन किंवा मी जे माउंटेनिअरिंग आणि रॉक क्लाइम्बिंग करते ह्याच्यामधून मी जेवढं लोकांना देऊ शकते हे खूपच जास्त आहे आणि मला खूप करायला आवडतं. कड्यावरून पडणे म्हणजे मृत्यू नाही तर आव्हान. मोहिमेचे अपयश म्हणजे पराभव नाही तर नव्या उमेदीनं ते आव्हान स्वीकारणं, निसर्गाशी जवळीक साधत आणि त्याचा समतोल राखत आयुष्य व्यतीत करणं, हा जिचा आदर्श आहे अशी खुशी कंबोज आज आपल्या सोबत होती. गिर्यारोहकाचा खूप मोठा अनुभव तिच्याकडून जाणून घेतला. तर खुशी, तू आज इथे आलीस, आमच्या बरोबर अनेक अनुभव तू शेअर केलीस, याबद्दल तुझे खूप खूप आभार. आणि टीव्ही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओत तू आलीस आणि तुझं त्याबद्दल खूप आभार तर आहेतच, आणि त्याचबरोबर तुझ्या पुढील वाटचालीस पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.